राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन। नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीमध्ये कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। राज्यसभेच्या अनुषंगाने भाजपची खलबतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिल्लीमध्ये पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार टाकण्याची शक्यता। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंचा समावेश करा। नितेश राणेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। देवेंद्र फडणवीस पाव असो की काही असो, पण तुम्हाला त्यांनी घरी बसवले। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरले तर आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल। वैभव नाईक यांची नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीला उभं राहण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जळगाव आणि नंदुरबार दौरा। जळगावमधल्या अमळनेर तालुक्यातल्या पाडळसे धरणाची पवारांनी केली पाहणी। भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांची पोस्ट चर्चेत। भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका करणारा भाजप भुजबळांना मोठा ओबीसी नेता बनवणार का? अंजली दमानिया यांचा पोस्टमधून सवाल। मला भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाहीये, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाहीये, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।